बघा डेकोरेशन अगदी मस्त आणि ज्याच्याकडे केसर नाही तो केलाय छान झालं. बघू आता आपण टेस्ट करून खाऊन वगैरे कसं झालंय. तर चला माकड आलं गाडी धुतो मी पाणी त्याला धुतोय धुवून घेतो. काय मग काम झाले मग काम झाले कपडे आले आता कपडे धुतले बापरे काम झालं. तर बघ काय काम करतो. धू चांगली धू. हॅलो एव्हरीवन कशा आहात. आय होप मजेत असाल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. पहिली गोष्ट तर इकडे बघा गाड्या धुण्याचा कार्यक्रम चालू आहे. हे बघा मुलगा गाड्या धुतोय. एक गाडी धुला का दोन गाड्या धुतोय. दोन गाड्या मग आता काढल्याचं धुवावं लागेल ना. मम्मी मला पण खायची आहे. गुड मला पण खायची. तुला पण धुवायची आहे. सम्राटला पण धुवायची आहे गाडी वर ठेवली. हो मी आली आहे इकडे सासूबाईंकडे सकाळी सकाळी. खाली गाड्या पण धुवायच्या होत्या तर म्हटलं जाऊन येऊया खाली. तन्मय रेडी झालेला आहे इकडे फिरण्यासाठी बाहेर. हा तन्मय बघा पोज बघा. अरे ते आमच्या इकडे हागायला जातात सकाळी सकाळी लोक गल्लीमध्ये दिसत असतात त्याच्यामुळं समजून घ्या जरा. रवा भाजायचा अजून. अच्छा राहिलंय. थांब रे. थांब हे सामान रेडी करायचं राहिले. हा तोपर्यंत आपण बोलून घेऊ. तर आटच का आम्ही आलोय सासूबाईच्या घरी. बसलेलो तुम्ही बघू शकता गाडी वगैरे धुणं चालू आहे बाहेर. तर बसलेलो बसता बसता आता त्या बनवत आहेत शिरा. तुम्हाला थोड्याच वेळामध्ये दाखवते. शिरा बनवत आहेत. काजू बदाम पिस्ता नाही सॉरी ते काय असतं काजू आणि बदाम काय आणि केळी केळी हे सगळं टाकून मस्त शिरा बनवत आहेत. गरम गरम तुम्हाला मी त्यांची रेसिपी दाखवतेच शिरा बनवण्याची. आणि बघतच राहा तुम्ही आता नेक्स्ट पुढे काय होतं काय नाही ते. जेवण पण बनवून झालेलं आहे. आणि सकाळ सकाळ अजून आमच्या आंघोळ नाही झालेली आहे कारण की आम्ही खाली आलेलो तर इथं टाइमपास झाला सगळ्या ते गाड्या वगैरे धुण्यामध्ये. तर विजयादशमीचा व्लॉग मी टाकणार आहे तर नक्कीच बघा तुम्ही. कंटिन्यू आता बघतच राहा. कढईत नाही टाकला त्याच्यातच केला. आधी काय टाकलं. वेलची टाकली. आधी वेलची टाकली मग रवा टाकलाय. तूप टाकलं आधी तूप टाकलं त्याच्यामध्ये मग वेलची टाकली. मग रवा टाकला. रवा भाजून घ्यायचा लाल करून घ्यायचा. दूध फुटलंय का काय. नाही असं दिसत ते भाजून घेतल्याच्या नंतर मग आता हे कट कर ना भाजून घे. तर मग शिरा बनवायला घेतलेला आहे फायनली. तुम्ही बघू शकता कसा बनतोय तो शिरा. बघा त्यांच्या रेसिपीला वेगवेगळ्या असतात. तर जसं की तुम्हाला मागे दाखवली मच्छी फ्रायची रेसिपी तशी आता शिऱ्याची बघून घ्या. एकदम युनिक शिरा असतो. सगळं युनिक असं वेगळ्या पद्धतीने असतं आमचं. बघत राहतात. आता हा फ्राय झालेला रवा घेतलाय काढून प्लेटीत. आमचं किचन जरा छोटं आहे म्हणून जरा व्लॉग शूट करताना प्रॉब्लेम येतोय. म्हणजे मागे जाऊन शूट करावं लागतं. छोटंसं किचन आहे म्हणून. हाय हाय हॅलो. मस्त. तुम्ही कसे. आम्ही मस्त आहे. मस्त ना. बर्थडे बोलते तुझा.
कधी? 4 तारखेला. आईला वाटलं आज 4 तारीख आज आहे. 4 तारीख आहे. ऍडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे. थँक्यू. आता थोडी ना आपला हॅपी बर्थडे. कधी हॅपी बर्थडे मग? 4 तारखेला आहे, शनिवारी. ही आमची दीदी आहे, म्हणजे सम्राटची बहीण. आमचा आरसा बघू शकता, एकदम गोड आहे. म्हणजे पुसायच्या पण लायकीचा नाही राहिला तो ऍक्च्युली, थोडासा हे झाल्या. तर इकडे चालू आहे शिरा बनवते आई. आई शिरा बनवते. शिरा बनवते मी. एक्स्ट्रा पण बनव. एक्स्ट्रा शिरा चाललाय. आता इकडं भाजी पण बनवते. भाजी पण बनवणं चालू. इकडे भाजी पण झाली. भाजी पण झाली. मेथीची भाजी आहे आज. हे बघा, मेथीची भाजी, शिरा, हे बघा. मेथी. मेथी. उकळलं दूध. आता दूध गरम म्हणजे गरम झालंय. दूध गरम झाल्यावर आता पुढची प्रोसिजर बघा. दूध. पहिले दूध टाकायचं का? एवढं दूध? मस्त दूध उकळतं. साखर. दुधात साखर टाकलेली आहे. आमच्याकडे चम्मच नसतात, आम्ही असं जगाचं घातलेली साखर टाकत असतो. आम्ही चम्मचचा वापर कधीच करत नाही. हळद बी काय? हळद पी शिर्यात. ओके, हळद टाकले बघा. युनिक मला म्हटलं ना, युनिक शिरा बघा. हळद टाकली. ब्लॉग चालू आहे इकडे याचा, शिऱ्याचा. त्याच्यात बदाम टाकायचे. काजू टाकले ना, बदाम. बारीक बारीक काजू आणि बदाम टाकले. हा, बदाम टाकले. दिसतोय ना केसर सारखा रंग, पण हा हळदीचा रंग आहे. केळी टाकायची. आता केळी टाकली. आता केळी टाकली त्यांनी. फायनली शिरे. आता हा रवा. हा आपण मगाशी भाजलेला रवा बघू शकतो तुम्ही. बघा, एकदम केसर सारखा रंग आलेला आहे त्या रवेला. थोडस चवीसाठी मीठ. थोडस मीठ गेले त्याच्यात. आता 2 मिनिटं थांब. अर्धा लिटर दूध मध्ये प्युअर शिरा झालेला आहे तो. आता बघा, तुमच्याकडे केसर नसेल तर तुम्ही हळदीचा पण उपयोग करू शकता. केसर असं हळद असं टेस्ट एकच लागणार आहे. झालाय तुमचा केसरचा शिरा. बाकी किचन वाट्याच्या सामानला थोडस इग्नोर मारा. घाई गडबडीमध्ये काम चालू आहे. मामा येतील आता जेवायला, त्याच्यामुळे थोडीशी घाई चालू आहे. टाइम झालेला आहे त्यांना जेवायला यायचं. म्हणजे जेवायला ते घरी येत असतात ना, त्याच्यामुळे त्या घाई गडबडीमध्ये आता शिरा बनवणं पण चालू आहे. इकडे भाजी टाकली त्यांच्यासाठी. थांब जरासं. 5 मिनिट थांब म्हणा जरा. त्याची प्लेट कुठे केली काय माहिती.
भाजी पाणी निघालं. तूप हा हे कर. वरनं तूप टाकलेलं आहे. आधी तेलामध्ये फ्राय केला, मग वरनं तूप टाकलेले. चमच दे तिथे. हा आहे आपल्या गरीबाचा शिरा. कोणाला बनवून खायचं असेल, थोडक्यात थोडं सामान असेल तर असं बनवू शकता तुम्ही घरी. एक थेंब तूप वाया नाही गेलं पाहिजे, सगळं गेलं पाहिजे त्याचे. ते काय आला टाकायचं कोथिंबीर. तुम्ही कसं टाकता? उपमा आहे. उपमाला टाकतात ना. बघा केसर शिरा रेडी झाला. थोडंसं हे कर. थोडं हे टाक. थोडं काय करायचं आता? थांब, थांब, थांब. बरं. काय करता? मीठ टाकता? काय बोलते? झाला का? तुला नाही बनवलंय पण थोडाच बनवलाय बघ. तुला बनवलाच नाही. थोडा. तुझा बर्थडेला टाइम आहे अजून. तुला बनवला नाहीये पण. आता ना आपण ना एका प्लेटीत काढू मस्त. हा आता शिरा रेडी झालाय. तो मस्त सर्फ एक्सेल करू. सर्फ एक्सेल करू आपण शिरा. हे बघा प्लेटीत निघतोय शिरा. ब्लॉग मध्ये काय आता आपण ही आमच्या दीदीची मैत्रीण आहे. असं हे माझी फ्रेंड. सखी फ्रेंड. सखी फ्रेंड चुलत बी असते का? नाही सखी चुलत फ्रेंड. सखी पण असते चुलत पण असते. दोघी पण. ओके याची ती सखी फ्रेंड आहे. ओके डेकोरेशनचं काम चालू आहे तिकडे. शिरा जसा बनवला तसं डेकोरेशन म्हणजे जरा छान वाटलं पाहिजे म्हणून. तुम्हाला थोडं झाला रेडी झालं. हे बघा. हा असे धरा मी हे काढते दाखवा. बघू शकता तुम्ही. फायनली हा शिरा रेडी झालाय. हे बघा हे बघा डेकोरेशन अगदी मस्त. आणि ज्याच्याकडे केसर नाही तो हळदीचा वापर करू शकता तुम्ही. तर शिरा खूप मस्त केला. जवळ घ्या. जवळ 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 असा. शिरा खूप मस्त केलाय. छान झालाय. बघू आता आपण टेस्ट करून खाऊन वगैरे कसं झालंय. तर चला. मस्त झालंय ना. शिऱ्याची टेस्ट करू आपण. कसं झाला बघू. चांगलं झालं. गोड आहे. मस्त. केळीची टेस्ट लागते त्याला. केळीची टेस्ट पण लागते. आणि सेम केसर टाकल्यासारखं वाटतंय. मग अशी हळद टाकलेली ना असं वाटतं केसर टाकलं तर भारी वाटायला लागलं. खरंच मस्त वाटायला लागलं. उपवासाला पण खाऊ शकतात. सगळ्यांनी शिरा खायला या. तुला चापते पण तुला चापते. हा फोडून. तुम्ही या ना. ग्लास 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 काय करू? शिरा शिरा नको नको. घ्या नाच ना. बघा किती मस्त दिसतो शिर्या. दाखव दाखव. त्याला पण द्या. जा ग्लास आण. ग्लास आण जा. पैसा घ्या आणि तुम्हाला स्वस्तात मस्त खायचं तिला असेल, चमचा दे त्याला. चमचा ए स्वस्तात मस्त खायचं असेल तर चमचा आण ना. खाली लिंक वर क्लिक करा. सबस्क्राईब करा आणि काय करा लाईक करा. समोरचा लोक धारवाला दारवाला नाहीये. हार येल्लो वाला मला फक्त टाकला काय फ्लेवर आहे बाय. बनाना flavor केशर केशर बनाना आणि केसर वाला फ्लेवर दिला केशरी डालाय. काय झालं फक्त बघू नका. सबस्क्राईब पण करा. लाईक गणपतीच्या ऑर्डरला द्यायला बघा आमची दीदी बोलते ते नक्की करा. हाँ गणपति ऑर्डर द्यायला जरा बोल रही हो देख कैसा लग रहा है. अच्छा बना केसर का स्वाद आ रहा है कि नहीं. मेरे को बनाना लग रहा है बनाना.
सच में बनाना भी डाला है. ऐसा क्या काय बोललो बनाना पण टाकलाय. चांगलं आहे घे ना घे. मला गोड हॉटेलला माहिती आहे पण मग काजू कतरी खातो ए सांभाळ को दिखायच नाही लागतं घे ना तो आणायला वा वरडला असताना कितीतरी. गरम आहे. कशी वाटली तुमचे बोलते आमच्या शिऱ्याची रेषी. हा कशी वाटली आमच्या शिऱ्याची रेसिपी नक्की कमेंट मध्ये सांगा. सिरियसली खूप छान आणि आवडला असेल तर हा तू आजारी पण. Few minutes later. कढीपत्ता कोथिंबीर बी नाही वाटतं ना. आम्ही गरीबाचं काय कढीपत्ता काहीतरी बोलशील तर बरं होईल थोडं. मी काय बोलतोय हा दोघांनी आज मॅक्सी काय घातली दसरा आहे म्हणून. असं का आज दसरा आहे ना म्हणून. तर तुम्ही बघू शकता इथं आमचं चाललंय पास्ता बनवणं. भूक लागलेली. माया आली होती इथं बसायला. याला एक सांगून दिलं. माकड आलं माकड. तर माया आलेली इकडे बसायला. तिला आम्ही इथं कामाला लावलंय. ते बनवते पास्ता. मला खायचं होतं भूक लागलेली आम्हाला इकडे. भूक लागलेली काय बनवलं नव्हतं तर विचार चाललेला की पास्ता खाऊ. तर मग ती बनवायला लागली पास्ता. सकाळी सासूबाईंनी शिरा बनवला माझ्यासाठी. आता माझ्या मैत्रिणीने पास्ता बनवला. रेडी झाला तुम्हाला दाखवतो पास्ता. आम्ही जेवण बनवायची काय गरज नाही मला आज. आणि वरच्यावर चालू सगळं आयतं भेटले. ती बोलायला आलेली पण मी तिला कामाला लावलं. अशीच बसायला आलेली. कंटाळा आलेला पण मला भूक लागलेली. मी माझ्या सासूबाईंकडे फक्त शिरा खाल्लेला ना. मग बोललो की पास्ता बनवा तर ती बोलली मी बनवते. मग ती बनवायला लागली पास्ता. मग ते ती बनवला. मग आज आम्ही पास्त्यावरच आणि शिऱ्यावरच आहोत. तर आता पास्ता खातो. नाश्ता विस्ता करतो. तर झाल्यावर तुम्हाला दाखवतो आम्ही. कसा झाला पास्ता मी बनवला. कसा झाला पास्ता छान. पास्ता तिने बनवून झालाय. मस्त लागतो. एक नंबर लागतोय. 2 रेसिपी झाल्या. आज सासूबाईंनी बनवून दिली शिरा. बनवून दिला शिरा आणि फ्रेंडनी बनवला पास्ता. मजा आली आज. चला मग भेटा आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. फुकट खायला फुकट खायला.